नमस्कार. किमंतु लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या आजच्या आपल्या व्हिडिओपासून आपण प्राईम टाईम नावाचा एक नवीन सेक्शन आपल्या यूट्यूब चॅनलवर चालू करत आहोत. हा सेक्शन चालू करण्याचं कारण असं आहे की आत्ता जर का आपण किमंतु लाईव्ह यूट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर असाल आणि आपण मला ओळखत असाल तर आपण पाहिलं असेल की मी पुष्कळशे व्हिडिओ जे यूट्यूब चॅनलवर बनवलेले आहेत ते व्हिडिओ प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांशी रिलेटेड आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित आहेत. कारण मला इतिहास आवडतो. माझ्या आयुष्यातली पुष्कळ वर्ष मी मराठ्यांचा इतिहास आणि एकंदरीत जागतिक इतिहास जो आहे त्याचा अभ्यास करण्यामध्ये घालवले आहेत. त्यामुळे त्या विषयावर बोलणं मला सोपं पडतं. मला व्हिडिओसाठी कमी तयारी करावी लागते. म्हणून जेव्हा मी चॅनल चालू केलं तेव्हा असं ठरवलं होतं की मी इतिहासाशी संबंधित चॅनल चालू करेन म्हणून. पण जे मित्र मला ओळखतात, आम्ही बऱ्याचदा चर्चा करतो बसून बऱ्याच विषयांवर आणि काही लोक प्रत्यक्ष भेटले देखील आहेत आणि यूट्यूबवर देखील काही सबस्क्रायबर मित्र आहेत जे वेगळे प्रश्न विचारत असतात. त्या सगळ्यांची अशी इच्छा आहे की आत्ताचे जे करंट इश्यू आहेत, जे ताज्या घडामोडी घडतात त्याच्याबद्दल पण मी माझं मत व्यक्त करावं. कारण त्याच्यामुळे एक नवीन अँगल किंवा एक नवीन दृष्टिकोन एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा लक्षात येऊ शकतो असं माझ्या काही मित्रांचं म्हणणं आहे. आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन नेहमीप्रमाणे आपण हा एक नवीन सेक्शन चालू करत आहोत. याचं नाव आहे प्राईम टाईम. प्राईम टाईममध्ये आपण काय करणार आहोत की एखादी बातमी जर आली असेल न्यूज चॅनलवर किंवा त्या दिवशी एखादी विशेष घटना घडली असेल तर त्या घटनेवर मी माझ्या दृष्टिकोनातून भाष्य करणार आहे. मला त्याच्याबद्दल काय वाटतं आणि आपण सर्वांनी पण आपल्या प्रतिक्रिया त्याच्यावर कळवाव्यात. एखादा विषय जर त्या दिवशी मी घ्यावा असं आपल्याला वाटत असेल, आपल्या लक्षात आलं तर आपण तो देखील कळवावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आजचा जो विषय आहे प्राईम टाईमचा, तो आज एक बातमी माझ्या वाचनामध्ये आली की ती आपल्याला सगळ्यांना किती महत्त्वाची वाटते मला माहीत नाही, पण मला ती थोडी महत्त्वाची वाटली. भारत सरकारने असं ठरवलेलं आहे की मुलींच्या लग्नाचं वय इथून पुढे हे 18 वर्ष न करता 21 वर्ष करता यावं किंवा 21 वर्ष करता येण्यासाठी कायद्यामध्ये बदल करण्यासाठी काय तरतुदी कराव्या लागतील. त्याच्यानंतर एखादा अभ्यास गट स्थापन करून किंवा नीती आयोगाकडे ते काम देऊन त्या लोकांचं मत घेऊन मग सरकार अशा प्रकारचा कायदा करणार आहे की मुलींचं लग्नाचं वय 18 वर्षापासून 21 वर्षापर्यंत वाढवावं. आता हा विषय आपल्याला तितकासा महत्त्वाचा वाटायचं काही कारण नाही, कारण आपल्याला कोणी फिल्मस्टारने आत्महत्या केली, कोणी फिल्मस्टारने शेती केली, अजून कोणी राजकारण्यांनी शिव्यागाळ केल्या तर ते विषय फार महत्त्वाचे वाटतात. पेपरचे मथळे पण त्याने भरून गेलेले असतात, कोणाकोणाच्या हारतोऱ्यांच्या जाहिरातीने भरून गेलेले असतात. पण मला हा विषय आजच्या दिवसातला महत्त्वाचा वाटला की याच्याबद्दल थोडं बोललं गेलं पाहिजे, थोडी चर्चा केली गेली पाहिजे, थोडंसं उद्बोधन होऊ शकतं या विषयावर बोलल्याने. म्हणून बाकीच्या बातम्या बाजूला सारून आज आपण या विषयावर बोलणार आहोत. आता सर्वात आधी आपण समजून घेऊयात की हा मुलींच्या वयाचा तिढा काय आहे. म्हणजे हे मुलींच्या लग्नाचं वय 18 वर्ष आहे हे ठरवलं कोणी. खरं तर आपल्या देशामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की फार पूर्वीपासून बालविवाहाची प्रथा आहे. आपण पुस्तकांमध्ये वाचत पण होतो की 4 वर्षाच्या मुलीचं 5 वर्षाच्या मुलीचं लग्न लावून दिलेलं आहे एखाद्या 15 वर्षाच्या माणसाशी, किंवा सर्वसाधारणपणे 5 वर्षापासून ते मुलगी 16 वर्षाची होईपर्यंत, म्हणजे खूपच थोराड समजली जात असे 16 वर्षाची मुलगी 18व्या शतकामध्ये, की फार कमी वयामध्ये मुलींची लग्न लावून देण्याची आपल्या देशामध्ये प्रथा आहे. आणि ती तशीच चालू राहिली असती जर इंग्रजांनी त्या प्रथेला आडकाठी केली नसती. तर इंग्रजांनी आपल्या देशाचं शोषण केलं, आपला देश इंग्रजांमुळं आर्थिकदृष्ट्या खूप मागे गेला, ही गोष्ट खरी आहे. पण इंग्रज जर कदाचित आपल्या देशामध्ये आले नसते तर काही कायदे जे आहेत ते कायदे आपल्या देशामध्ये फार लवकर झाले नसते जितक्या लवकर ते इंग्रजांच्या प्रभावामुळे झाले. उदाहरण द्यायचं झालं तर सतीबंदीचा कायदा इंग्रजांनी केला. जर इंग्रज नसते त्या काळी कोणत्या भारतीय माणसाचं सरकार असतं तर तो कायदा एवढ्या लवकर झाला नसता. कदाचित स्वातंत्र्य मिळावं लागलं असतं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पण त्याच्यावर आंदोलनं करावी लागली असती, जातीपातीचं राजकारण झालं असतं, धर्माच्या नावाने मोठा आवाई उठवली गेली असते आणि जेवढं लांबवता येईल तेवढं ते लांबवण्यात आलं असतं प्रकरण, जसं आपलं आजच्या काळामध्ये इश्यू होतात. पण इंग्रजांमुळे काय झालं की इंग्रजांनी ठरवलं सतीबंदी करायची तर सतीबंदी करायची, त्याच्यावर कोणी ऑब्जेक्शन नाही घेऊ शकत. तसंच इंग्रजांनी 1929 साली एक शारदा कायदा नावाचा कायदा केला. त्याच्यानुसार इंग्रजांनी ठरवलं की मुलाच्या लग्नाचं वय आहे ते 18 वर्ष असेल आणि मुलीच्या लग्नाचं वय आहे ते 14 वर्ष असेल. आता ही घटना घडली 1929 साली.
तो कायदा किती पाळला गेला हा भाग अलहिदा इंग्रजांनी केला तरी पण, कारण ग्रामीण भागामध्ये इंग्रजांची तेवढी पोच नव्हती किंवा इंग्रजांच्या कायद्याचं राज्य पण तेवढं नव्हतं. इंग्रजांचं राज्य जरी देशामध्ये आलं तरी खेडोपाडी गावोगावी त्या काळी धर्माचंच राज्य चालत होतं किंवा धर्माचाच पगडा जास्त होता. त्यामुळे हा कायदा त्या काळामध्ये किती पाळला जात असेल याच्याबद्दल साशंकताच आहे. पण इंग्रजांनी कायदा तरी केला. तो आपला देश स्वतंत्र झाल्यावर 1947 साली खरं तर आपण याच्यावर विचार करायला पाहिजे होता. हा एक महत्त्वाचा मुद्दा होता की आपल्या देशामध्ये मतदानाचं वय किती असलं पाहिजे आणि लग्नाचं वय किती असलं पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पण 1978 सालापर्यंत कोणीही याच्याकडे लक्ष दिलं नाही. 1978 साली परत एकदा आपलं सरकार खडबडून जागं झालं काही कारणाने आणि सरकारने परत कायदा बदलला की आता मुलाच्या लग्नाचं वय 21 वर्ष झालं आणि मुलीच्या लग्नाचं वय 18 वर्ष झालं. हे असं का ठेवलं याचं पण काही उत्तर नाही की बस सगळ्या जगामध्ये मुलीच्या लग्नाचं वय 18 वर्ष आहे कमीत कमी, म्हणून आपल्या देशामध्ये पण मुलीच्या लग्नाचं वय 18 वर्ष. हे असं मी का म्हणतोय की सरकारने त्यावेळेला पण विचार केला नाही. त्याचं कारण पुढे आहे. 2006 साली परत सरकारला बालविवाह रोखण्यासाठी त्या कायद्यामध्ये बदल करावा लागला. काही कलमं त्या कायद्यामध्ये वाढवावी लागली, शिक्षा वाढवाव्या लागल्या. जो कायदा 1978 साली होता त्याच्यामध्ये काही तरतुदी वाढवाव्या लागल्या. आता या तरतुदी तुम्ही 2006 साली वाढवल्या आणि 2006 साली पण तुम्हाला बालविवाह रोखण्याची वेळ यावी आणि बालविवाह रोखण्यासाठी कायद्यामध्ये बदल करण्याची वेळ यावी. याचा अर्थ काय झाला, 1978 साली तुम्ही हा विचार नाही केला की आपण हा कायदा कशासाठी बनवतो. जर तुम्ही मुलीच्या लग्नाचं वय 18 वर्ष ठरवत असाल तर त्या मुलीचा बालविवाह नाही झाला पाहिजे एवढा सक्त कायदा तुम्ही 1978 सालीच बनवला पाहिजे होता. त्याच्याबद्दल तुम्ही तशी तरतूद करायला पाहिजे होती, ती आपण 1978 साली नाही केली. म्हणून 2006 साली आपल्यावर ही वेळ आली की परत ही खरं तर नामुष्कीची गोष्ट आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळजवळ 50 वर्षांनी आपण परत बालविवाह रोखण्याचा कायदा करतो. 50 वर्ष आपण केलं काही या विषयामध्ये, हा एक मोठा लक्षात घेण्यासारखा विषय उभा राहतो. त्यामुळे 2006 साली जेव्हा हा तरतुदी केल्या सरकारने, तेव्हा सरकारने काय केलं की जर कोणी 18 वर्षाच्या आधी मुलीचं लग्न लावलं तर तो कायदेशीर गुन्हा ठरवला गेला. अशा प्रकारचं लग्न बेकायदेशीर ठरवण्यात येईल. कोणी जर का अशा प्रकारचं लग्न लावलं किंवा जबाबदार सापडली व्यक्ती असं लग्न लावताना तर त्या व्यक्तीला 2 वर्षाचा कारावास आणि 1 लाख रुपयाची शिक्षा ठोठावण्यात येईल. आता आपल्या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे ही गोष्ट खरी आहे, पण लोक कायदा किती पाळतात आणि कायद्यांना आणि शिक्षेला किती घाबरतात हा एक वेगळा मुद्दा आहे. जेव्हा प्रश्न धर्माचा येतो, जाती धर्माचा, तेव्हा लोकांना असं वाटतं की मी जाती धर्माची कवचकुंडलं घालून जन्माला आलेलो आहे, कायदा माझं फार काही बिघडवू शकत नाही, मी कोणत्याही एखाद्या माझ्या धर्मातल्या पुस्तकाचा दाखला देईन, नाहीतर मी कोणत्या तरी साधुभावाचा दाखला देईन आणि आव्हान देईन मी कायद्याला आणि त्यातून निष्ठून जाईन मी कायदा तोडून. पण ही आपल्या देशामध्ये प्रथा आहे. आता हे काही हिंदू धर्माबद्दल बोलत नाहीये मी, सगळ्या धर्मामध्ये प्रथा आहे. कारण जिथं स्त्रीचं शोषण करण्यात येतं, स्त्रीचं शोषण करण्यामध्ये, दुर्बलांचं शोषण करण्यामध्ये सर्व धर्मांनी समान भूमिका बजावलेली आहे. त्यामुळे आपण भारतामध्ये राहतो, तुम्ही आणि आम्ही बहुसंख्य जनता हिंदू आहोत, त्यामुळे आपण हिंदू धर्माच्या अनुषंगाने बोलतो. तर कोणी त्याचा असा अर्थ घ्यायचा गरज नाही की आमच्याच धर्माबद्दल बोलतो, दुसऱ्या धर्माबद्दल का बोलत नाही. सगळे धर्म काही काही बाबतीमध्ये समान आहेत. त्यामुळे या बाबतीमध्ये पण सर्व धर्म समानच आहेत की स्त्रीचं लग्न हे लावलं गेलं पाहिजे, तर ते स्त्रीच्या मनाने नाही लावलं गेलं पाहिजे, ते आम्ही आमच्या पद्धतीने लावणार. तो अधिकार धर्माला सोडायचा नाही. त्यामुळे बालविवाहाचा कायदा जरी सरकारने 2006 साली जरी केला तरी अजून आपल्याकडे आपल्याला दिसतं की सर्रास बालविवाह चालूच आहे. म्हणजे त्याचं प्रमाण कमी झालं असेल, आता ते लपून छपून होत असतील, पण ते बंद नाही झालेले, ते चालूच आहे. मग ही काय झाली की ही झाली आपल्या देशामध्ये वस्तुस्थिती झाली की आत्ताच्या घडीला वस्तुस्थिती ही आहे की जगभरात सगळीकडे मुलीच्या लग्नाचं किमान वय 18 वर्ष आहे. अजूनही समाज आपला, अजूनही आपलं सरकार, अजूनही संयुक्त राष्ट्रसंघ बालविवाह रोखण्यासाठी धडपडतोच आहे. सगळीकडे या गोष्टी अजूनही चालू आहेत. आफ्रिकेमध्ये आणि दक्षिण आशियामध्ये बालविवाहाचं प्रमाण इतरांच्या तुलनेने जास्त आहे. मग ही वस्तुस्थिती आता थोडी आपण बाजूला ठेवूया, इतिहास. आता आपण वास्तवाकडे येऊयात. मुळामध्ये मुलीच्या लग्नाचं वय हे ठरवतं कोण आणि ते ठरवायची त्याला गरज का भासते याच्यावर विचार करूयात. मुलीच्या लग्नाचं वय ठरवण्यामध्ये 3 घटकांना जास्त स्वारस्य असतं. पहिला घटक असतो समाज. त्याच्यामध्ये समाजाचे तथाकथित रखवालदार येतात, धर्म येतो, जातीपातीचे रखवालदार येतात, रूढी परंपरा पाळणारे रखवालदार येतात. हे सर्वजण स्वतःला स्वयंघोषित नैतिक अधिकारी समजतात आणि मुलीचं लग्नाचा अधिकार त्यांच्या हातातून निघून गेला तर काही काही जणांना असं वाटतं की आमच्या हातातून दिल्लीचं तख्त निघून गेलं. म्हणजे एक वेळ परिस्थिती अशी आहे की लोक दिल्लीचं तख्त सोडायला तयार होतील, पण समाज आपला
मुलीच्या आयुष्यावरचा अधिकार किंवा स्त्रीच्या आयुष्यावरचा अधिकार सोडायला तयार होत नाही. म्हणजे स्त्री जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत माझा तिच्यावर अधिकार असला पाहिजे. तिने जन्माला यावं का नाही हे पण मी ठरवणार. आली तरी तिने राहावं कसं करावं काय मी ठरवणार. तिने विचार कधी करावं मी ठरवणार. खावं काय मी ठरवणार. कपडे काय घालावे मी ठरवणार. तिने प्रेम करावं का करू नये मी ठरवणार. लग्न करायचं कधी करायचं, कोणाशी करायचं, कसं करायचं मी ठरवणार. तिला डिवोर्स घ्यायचा का नाही मी ठरवणार. डिवोर्स घेतला तर परत अजून काय प्रक्रिया करायची ते मी ठरवणार. म्हणजे या सगळ्या गोष्टी मी म्हणजे समाज आहे. समाज आपण सगळेजण आहोत. समाजाच्या या तथाकथित रखवालदारांना, ज्याच्यामध्ये मी मगाशी बोललो तेवढे सगळे घटक येतात, स्त्रीच्या आयुष्यावरचा आणि जगण्यावरचा अधिकार सोडवत नाही. त्याच्यामुळे समाज काय करतो की स्त्रीच्या लग्नाचं वय ठरवतो. स्त्रीच्या लग्नाचं वय ठरवणारा पहिला घटक आहे समाज. समाज काय म्हणतो की मुलीच्या लग्नाचं वय हे कायद्याने किती का असे ना, कायद्याने 18 वर्ष म्हणू देत, 14 वर्ष म्हणू देत, 9 वर्ष म्हणू देत, 21 वर्ष म्हणू देत, नाही तर 50 वर्ष म्हणू देत, कायद्याने काही म्हणत मुलीच्या लग्नाचं आम्ही ठरवणार मुलीने लग्न कधी करायचं. हे समाजाच्या रखवालदारांचं, नैतिकतेच्या रखवालदारांचं, धर्म जाती पाती प्रथा परंपरेच्या रखवालदारांचं, अंधश्रद्धेच्या रखवालदारांचं हे म्हणणं असतं हे कायद्याला आणि सरकारला घाबरणारे लोक नाहीत. यांना स्त्रीवर काबू ठेवायचा युगानुयुगे, तिचं जीवन आपल्या अंकित करून ठेवायचं आहे. त्यामुळे हे लोक स्त्रीच्या लग्नाचं वय ठरवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि जिथे जिथे रूढी परंपरांचा, अंधश्रद्धांचा, धर्मामधल्या चुकीच्या गोष्टींचा, मी धर्माला दोष देत नाही, धर्मामध्ये सगळ्याच गोष्टी चुकीच्या नाही आहेत. धर्माचं जर कसोशीने पालन केलं गेलं किंवा महापुरुषांनी ज्या पद्धतीने उपदेश केला त्याचं तंतोतंत पालन केलं गेलं तर माणसाचा उत्कर्षच होतो. उत्कर्ष होत नाही असं नाही. पण जिथे जिथे मध्ये धर्माचा वापर केला जातो चुकीच्या कारणांसाठी, असे जे काही घटक आहेत तिथे तिथे जिथे जिथे स्त्री त्यांच्या तावडीमध्ये सापडते तिथं तिथं ते त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार काळ वेळ पाहून स्त्रीच्या लग्नाचं वय ठरवतात. कुठे ते 10 वर्ष असतं, कुठे 14 वर्ष असतं, कुठे 16 वर्ष असतं, कुठे 21 वर्ष असतं. तर पहिला जो घटक आहे जो स्त्रीच्या लग्नाचं वय ठरवतो तो समाज आहे. त्याचा स्वतःचा स्वार्थ आहे, त्याला आपला अधिकार सोडायचा नाही स्त्रीच्या आयुष्यावरचा, म्हणून समाज ते ठरवतो. दुसरा घटक आहे की सरकार आपण निवडून दिलेलं असतं मत देऊन, आणि आपली अशा अपेक्षा असते की सरकारने काय करावं, की सरकारने कायदे करावेत. सरकारने आम्ही मत देऊन निवडून दिल्यानंतर जे पुढारी तिथे निवडून गेलेले, जे आपले मित्र तिथे निवडून गेले, त्या मित्रांनी काय करावं आमच्या, किंवा जे आपण ज्यांना आपले नेते म्हणतो त्यांनी समाजाच्या हिताचा साकल्याने विचार करून नियम बनवावेत. आणि ज्या काही त्रुटी राहून गेलेल्या आहेत मानवी जीवनामध्ये, किंवा ज्या काही त्रुटी राहून गेलेल्या आहेत आपल्या देश किंवा नागरिकत्वाच्या हक्कांमध्ये, ते कायदे करून त्या त्रुटी भरून काढाव्यात आणि सर्वसामान्य माणसाचं जीवन अधिकाधिक चांगलं होईल असं करावं. मग सरकार काय करतं की सरकार म्हणजे आपणच आहोत. आपण म्हणजे आपण जे लोक निवडून दिलेले आहेत तेच सरकारमध्ये बसलेले आहेत. त्यामुळं आपण जसे आहोत तसेच ते लोक आहेत, ते आपल्यापेक्षा फार काही वेगळे नाही आहेत. आपल्याला जे हवं आहे तेच त्यांना हवं आहे. त्यामुळं आपण अपेक्षा असं करतो की त्यांनी काही ते सुधारणा करावी. तिथे बसलेले सगळे लोक काही समाज सुधारक नाहीत. आपल्याला असं वाटतं की मी निवडून दिलं म्हणजे त्यांनी समाज सुधारणा करावी, मी समाज सुधारणा केली तर ते लोक समाज सुधारणा करतील. हे सांगायचं कारण असं की स्त्रीच्या किंवा मुलींच्या लग्नाच्या बाबतीत सरकार नेहमी काय करतं की कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा दबाव आला, सरकारवर दबाव आले तरी सरकार काम करत नाही किंवा सरकार कायदे करत नाही, असा लोकशाहीचा अनुभव आहे. तर दर काही वर्षांनी सरकारवर एखादी घटना घडते. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण बघितलं की निर्भयासारखी घटना घडली बलात्काराची, सरकारवर दबाव आला बलात्काराबद्दल कायदा बनवण्याचा. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली, सरकारवर दबाव आला अंधश्रद्धेचा कायदा बनवण्याचा. तसं जेव्हा एखादी गोष्ट स्त्रीच्या आयुष्याशी खेळणारी किंवा स्त्रीचं आयुष्य बर्बाद करणारी घडेल आणि सरकारवर दबाव येईल, त्यावेळेला सरकार कायदा बनवायला बघते की आता स्त्रीच्या लग्नाचं वय काय, मुलीच्या लग्नाचं वय काय, किंवा अजून काही घटक असतात जे घटक सरकारवर दबाव निर्माण करत असतात. काही संघटना असतात, काही NGOज असतात जे चांगलं काम करत असतात, समाजसेवी संस्था असतात, त्यांच्या वैचारिक दबाव येतो सरकारवर. त्या वेळेला सरकार म्हणतं हा चला या विषयामध्ये काहीतरी आपण लक्ष घालू. म्हणजे आता पण सरकारवर काहीतरी दबाव आला असलं म्हणून सरकार विचार करते की मुलीच्या लग्नाचं वय आम्ही 18 ते 21 करतो म्हणून. सरकार स्वतःहून विचार नाही करणार. हे सगळं करण्यामागे सरकार कारणं काय देत असतं, सरकार वेगवेगळी कारणं देत असतं. सरकार असं म्हणत असतं की मुलीच्या शारीरिक आरोग्यासाठी, मुलीच्या निकोप मानसिक वाढीसाठी, मुलीच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी, मुलगी आत्मनिर्भर आणि स्वतंत्र व्हावी म्हणून आम्ही लग्नाचं वय वाढवत आहोत. ही सरकारची कारणं झाली. त्याला आपण बहाणे म्हणू शकतो की त्याला काही अर्थ नसतो, या कारणांना काही अर्थ नसतो. सरकारला कधी कधी काही ना काहीतरी कायदे करायचे असतात, स्वतःला पुरोगामी दाखवायचं असतं, किंवा मी जसं म्हणलं तसं वैचारिक दबाव आलेला असतो म्हणून सरकारला तो कायदा करायचा असतो. जर सरकारला खरोखर याच गोष्टी करायच्या असतील जे आता मी म्हणलं जे सरकार कारणे देतं ते, तर त्या गोष्टी करण्यासाठी मुलीच्या लग्नाचं वय वाढवून काही उपयोग नाही. मुलीच्या लग्नाचं वय वाढवण्याचा कायदा केल्याने या गोष्टी होणार नाहीत. त्या आपण पुढच्या भागामध्ये बघूया, याच व्हिडिओच्या आपण बोलणार आहोत त्याच्यावर.
सांगण्याचा उद्देश हा की सरकारची स्वतःची काही मजबुरी असते किंवा सरकारचे स्वतःची काही धोरणं असतात, सरकारच्या स्वतःच्या काही गरजा असतात, स्वार्थ असतात. त्यामुळे सरकार पण मुलीच्या लग्नाचं वय हा विषय स्वतःच्या मजबुरी, गरजा, स्वार्थ याच्यानुसार घेतं, मुलीच्या भल्यासाठी घेत नाही. आणि सरकार पण मुलीच्या लग्नाचं वय ठरवत राहतं. म्हणजे आता कोणीतरी सल्ला दिला असेल म्हणून सरकार म्हणाले 21 वर्ष करूयात, परत कोणतरी दबाव म्हणाले तर म्हणाले परत 18 वर्ष करूयात. म्हणजे सरकार स्वतःच्या विचाराने चाललेलं आहे, ते मुलींच्या हिताच्या विचाराने चाललेलं नाही. सरकार स्वतःच्या हिताच्या विचाराने मुलींच्या लग्नाचं वय ठरवतं. तिसरा जो घटक आहे जो मुलींच्या लग्नाचं वय ठरवतो तो आहे संयुक्त राष्ट्रसंघ. आता संयुक्त राष्ट्रसंघ जे काही सांगतं ते कोणावर मॅन्डेटरी नसतं. म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाने सर्व देशांना सांगितलं की तुम्ही अमुक अमुक दिवशी अमुक अमुक एक गोष्ट करा. एखादा देश ती गोष्ट नाकारू शकतो, आम्ही नाही करणार, किंवा एखाद्या देशामध्ये हुकुमशाही असते, ती गोष्ट नाही होत, किंवा एखादा देश काय करतो की हमी भरतो, चला आम्ही करतो म्हणून, पण वास्तवामध्ये त्याच्यावर काय नाही होत. संयुक्त राष्ट्रसंघ काय नाही करू शकत. म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ फक्त काय करू शकतं की गाईडलाईन देऊ शकतं. म्हणजे मुलीच्या लग्नाच्या बाबतीमध्ये संयुक्त राष्ट्रसंघ असं म्हणतं की 18 वर्षाच्या आधी मुलीचं लग्न होता कामा नये. कारण 18 वर्षाच्या आधी जर मुलीचं लग्न झालं तर ते मानवाधिकारांचं उल्लंघन केल्यासारखं होतं. म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ हा घटक आहे तो स्त्रीला माणूस समजतो आणि संयुक्त राष्ट्रसंघाला असं वाटतं की मुलीचं लग्न जर 18 वर्षाच्या आत झालं तर मुलगीला ती जी मुलगी आहे किंवा ती स्त्री आहे तिला आपण जे माणूस समजतो तिच्या मानव अधिकाराचं म्हणजे माणूस म्हणून जगण्याच्या अधिकाराचं उल्लंघन होईल. म्हणून मुलीचं लग्न 18 वर्षाच्या आत होता कामा नये. आता हे जे आपण म्हणतो की संयुक्त राष्ट्रसंघ हा जो विचार मांडतोय ती खरं तर रिअल लाईफमध्ये एक फॅन्टसी आहे. आपण रिअल लाईफमध्ये स्त्रीला माणूसच समजत नाही तर तिच्या अधिकाराचं उल्लंघन झालं काय आणि तिने दुसरं काही केलं काय आणि मुळात ती करणार काय आहे हे पण आपल्याला माहीत असतं की बहुतांश लोकांना माहीत असतं की करून करून करणार काय आहे. तिच्या अधिकाराचं आम्ही उल्लंघन केलं किंवा हनन केलं तर म्हणून सर्रास तिच्या अधिकारांचं स्त्रीच्या उल्लंघन होत असतं, स्त्रीच्या अधिकाराचं हनन होत असतं. ही गोष्ट संयुक्त राष्ट्रसंघाला पण माहीत असते, पण संयुक्त राष्ट्रसंघ त्याच्याबद्दल काही करू शकत नाही. त्यामुळे हे 3 घटक झाले. हे 3 घटक प्रामुख्याने काय करतात की स्त्रीच्या लग्नाचं वय ठरवण्याचं कसरत करत असतात किंवा त्यांच्या आपापल्या परीने प्रयत्न करत असतात आणि आपापल्या हेतूनुसार चालत असतात. आता सगळ्यात मोठा मुद्दा आपण विचारात घेऊया की आत्ता सरकार आपलं जे ठरवतंय की सरकारने मुलीच्या लग्नाचं वय 18 पासून 21 केलं तर खरोखर आत्ताच्या घडीला काही फरक पडणार आहे मुलीच्या आयुष्यामध्ये? मला वाटतं जास्त काही फरक पडणार नाही. त्याचं कारण असं आहे की शक्यतो शहरामध्ये आज जी मुलींची लग्न आहेत ती मुलींची लग्न 21 वर्षाच्या नंतरच होतात. म्हणजे शहरामध्ये मुलगी शिक्षण घेत असते, त्यानंतर ती पुढे नोकरी करते, जॉब करते, बऱ्याचशा गोष्टी होतात. तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये मुलीचं जे लग्नाचं वय असतं ते 21 वर्ष होऊनच जातं. आणि शहरामध्ये सर्रास या गोष्टी जिथे सुशिक्षित समाज आहे किंवा आईवडील शिकले सवरलेले आहेत ते गृहीत धरून चालतात. आपण असं धरूया की 70 ते 80% मुली ज्या शहरामध्ये राहतात आणि ज्यांचं शिक्षण व्यवस्थित होतं त्यांच्या लग्नाचं वय 21 वर्षापेक्षा जास्त असतं. त्यामुळे हा कायदा सरकारने केल्याने शहरामध्ये काही फरक पडणार नाही. आता आपण विचार करू गावामध्ये, ग्रामीण भागामध्ये जो अर्धनागरी भाग आहे म्हणजे अर्ध शहरी भाग आहे तिथे तर बालविवाह होतात, तिथे मुली शाळा सोडून देतात मध्येच, तिथे मुलींचं लग्न लवकर केलं जातं. मग तिथे काही फरक पडेल का हा कायदा केल्याने? वर करणे आपल्याला वाटतं की तिथे फरक पडेल. सरकार पण म्हणतं की हां तिथे फरक पडेल की तिथं मुलींच्या लग्नाचा हा वाढवल्यानंतर वय वाढवल्यानंतर मुलींच्या आयुष्यामध्ये थोडेसे चांगले दिवस येतील. पण मला जर तुम्ही विचाराल तर मला असं वाटत नाही की हा कायदा बनवल्याने मुलींच्या आयुष्यामध्ये किंवा परिस्थितीमध्ये काही सुधारणा होईल किंवा लग्नाबद्दलचे जे निकष मुलींना लावले जातात किंवा बाकीच्या गोष्टी लावल्या जातात त्याने मुलींची जी अडचण निर्माण होते किंवा परिस्थिती निर्माण होते त्याच्यामध्ये काही फरक पडेल असं मला वाटत नाही. त्याचं एक कारण आहे. त्याचं कारण असं आहे की मुलीच्या लग्नाचं वय 18 ते 21 केलं त्याच्यामुळे मुलीच्या शिक्षणविषयक परिस्थितीमध्ये काय फरक पडणार आहे? म्हणजे जर आपल्या देशामध्ये मुलींना शिक्षणाची सोयच नाही आहे, आज शहरामध्ये शाळा कॉलेजेस आहेत पण तुम्ही गावामध्ये गेला किंवा ग्रामीण भागामध्ये गेला आजही बघितलं तर काही काही भागामध्ये शाळाच नाहीत. प्राथमिक शाळा आहेत, माध्यमिक शाळा नाहीत. माध्यमिक शाळा आहेत तर कॉलेज इतक्या लांब आहेत की पालकांना त्या मुलीला तितक्या लांब पाठवणंच परवडत नाही, पैसे द्यायला परवडत नाही, पैसे भरायला परवडत नाही, बाकीच्या गोष्टी करायला परवडत नाही. मग त्या मुलीला शाळा सोडून द्यावी लागते. मग ज्या देशामध्ये शिक्षणाच्या सोयीच नाही आहेत, शिक्षणाच्या सोयी नसल्यामुळे मुलीला नाईलाजाने शाळा सोडून द्यावी लागते. शाळा सोडून द्यावी लागते त्यामुळे तिला घरी बसावं लागतं. त्यामुळे ती कमवत नाही. त्याच्यामुळे त्या आई वडिलांवर खायला भार होते तर तो आम्ही किती वर्ष सांभाळायचा. आजच माणसांचं म्हणणं असं आहे की मुलगी म्हणजे उरावरची धोंड आहे, उगाच खायचं एक तोंड वाढलेलं आहे घरामध्ये, कमवत वगैरे काही नाही, तिचे लवकर हात पिवळे करून टाका.
म्हणून माणसं आज 18 वर्ष व्हायच्या आधीच तिचे हात पिवळे करायच्या मागे लागले. तर मग सरकारने 21 वर्ष वय वाढवलं आणि शिक्षणाची सोयच नाही म्हणून मुली घरी बसल्या, तर त्यांचं लग्न 21 वर्षाच्या पुढे होईल काय? नाही होणार, त्याच्या आधीच होणार. दुसरी गोष्ट आहे की जरी मुलीने शिक्षण पूर्ण केलं तरी त्या मुलीला रोजगाराच्या, नोकरीच्या किती संधी उपलब्ध आहेत. ग्रामीण भागामध्ये आज हळूहळू त्या संधी उपलब्ध होत आहेत, होतीलही अजून, की आज इतकंही काही चित्र निराशादायक नाही आहे. पण ज्या संधी उपलब्ध स्त्रियांना होतात किंवा मुलींना होतात त्या मुलांच्या तुलनेने किती आहेत. त्या नोकऱ्या मिळतात त्या मुलांच्या तुलनेने किती बरोबरीच्या मिळतात. त्यानंतर ज्या नोकऱ्या मिळतात तिथे त्यांना किती सुरक्षितता मिळते, त्यांना बढतीची किती संधी मिळते, पगार किती बरोबरीने मिळतो आणि मिळकतीचं साधन उत्पन्न झाल्यामुळं समाजामध्ये किती मान सन्मान मिळतो. या सगळ्या गोष्टींचा विचार केला आपण तर मुलांपेक्षा मुलींना आजही आपल्याकडे दुय्यमच समजलं जातं. नोकरी किंवा उद्योग अजून कुठेही ठिकाणी मुलींना खूप स्ट्रगल करावा लागतो प्रथम स्थानी येण्यासाठी. सरकार काय करतं यामध्ये मुलींसाठी, की माझ्या समाजामध्ये शिकल्या सवरलेल्या एवढ्या मुली आहेत तर त्या प्रत्येक मुलीला नोकरी देण्यासाठी सरकार काय करतं. सरकारकडे असं काही धोरण नाही की शिकलेल्या प्रत्येक मुलीला जॉब मिळाला पाहिजे म्हणून. आता कोणी म्हणेल की सरकार हे सगळं सरकारने का करायला पाहिजे, तुमची वैयक्तिक जबाबदारी आहे. आमची वैयक्तिक जबाबदारी नाही असं नाही, पण सरकार बनवलेच त्यासाठी ना की धोरण बनवण्यासाठी काही ना काही. आजही आपल्या देशामध्ये मुलगी शिकते, मुलगी शिकल्यानंतर तिला जॉब मिळत नाही, जॉब मिळाला तरी तिला काही कारणाने जॉब करता येत नाही. कारण काही ठिकाणी लग्न झालं की मुलींना जॉब सोडावा लागतो, काही ठिकाणी मेटर्निटी लिव्हसाठी जॉब सोडावा लागतो, काही ठिकाणी मुलं बाळ सांभाळण्यासाठी जॉब सोडावा लागतो. तो गॅप खूप मोठा पडतो, त्यामुळे परत मुलींना काय करता येत नाही, त्या ठिकाणी जाऊन जॉब करता येत नाही. मग अनेक कारण आहेत, जॉब मिळाला तरी जॉब सोडावा लागतो. एक तर रोजगारांच्या संधी नाहीत, संधी असल्या तरी त्या संधी टिकवता येत नाहीत. मग अशा समाजामध्ये जिथे मुलीला रोजगाराची संधीच नाही, जी स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नाही, जी आत्मनिर्भर होऊ शकत नाही, अशा आत्मनिर्भर नसलेल्या मुलीला लग्नाचं वय 18 ते 21 करून तिच्या आयुष्यामध्ये असा काय फरक पडणार. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सामाजिक सुरक्षितता. आपण आपल्या मुलींना किंवा स्त्रियांना किती सामाजिक सुरक्षितता देतो. आज स्त्री समाजामध्ये किती सुरक्षित आहे. आपण वर्तमानपत्र वाचले तर आपल्याला समजेल किंवा टीव्ही चॅनलच्या बातम्या वाचल्या तर समजेल. अर्थात तिथे पण ज्या बातम्या येतात त्या खूप केसेस हाय लेवलच्या झाल्या असतील, कोणी दाब टाकला असेल तर येतात. बहुतेक स्त्रियांवरच्या अत्याचारांवरच्या बातम्या या गावामध्येच दाबल्या जातात, जिथे होतात तिथेच दाबल्या जातात. उरलेल्या पोलीस स्टेशनमध्ये दाबल्या जातात आणि पोलीस स्टेशनच्या पुढे गेल्यावर काही ठिकाणी न्यायालय देखील मुलींना ह्या बातम्या दाबतात किंवा हे मुलींचे विषय असतात ते न्यायालय देखील मुलींचा सहानुभूतीने विचार करत नाही, उलट मुलींनाच शिक्षा ठोठावतात. हे एक बिहारमधल्या एका बातमीवरून तुम्ही परवाची वाचली असेल की एक मुलगी होती, तिच्यावर अत्याचार केला 4 मुलांनी मिळून किंवा 2 मुलांनी मिळून आणि ती केस कोर्टामध्ये उभी राहिली. तर तिला ते एवढ्या गोष्टी समजायच्या नाहीत, कोर्टाची प्रोसेस वगैरे काय होते. तर तिनं एका सामाजिक संस्थेच्या मदतीने तिची जी मैत्रीण होती ती कोर्टामध्ये ती केस उभी राहिली आणि तिने लढायचं ठरवलं. कोर्टामध्ये नेहमीप्रमाणे पुष्कळ केसेस असतात, तर जजने मुलीला बोलवलं आणि तिचा सर्व जबाब लिहून घेतला. जबाब लिहून घेतल्यानंतर तो मुलीला म्हटलं सही कर खाली. तर मुलगी म्हटली तुम्ही हे जे काही लिहिलंय ते मला कळत नाहीये. तर माझी जी जोडीदार आहे बरोबर, जी समाजसेवी संस्थेतून आलेल्या मॅडम आहेत, माझी मैत्रीण आहेत, त्यांना बोलव. त्यांनी जर ते लिहून दिलेलं वाचलं आणि वाचल्यावर त्यांना समजलं आणि त्या मला म्हटल्या सही करा, तर मी सही करेन, मला हे तुम्ही लिहिलेलं समजत नाही. तर जजने काय करावं, जजने त्या मुलीलाच कोर्टाची अवमानना केली म्हणून शिक्षा ठोठवली 8 दिवसाची. त्या मुलीबरोबर जी वकील आली होती तिला मदत करणारे जे 2 समाजसेवी संस्थेतले तिचे मित्र होते त्या दोघांना पण कोर्टाची अवमानना केल्याबद्दल जजने शिक्षा ठोठावली आणि या सगळ्यांना 15 दिवस मुलगी सुटली, पण बाकीच्यांना पुढचे अजून 15 दिवसाच्या पेक्षा जास्त दिवस जेलमध्ये राहावं लागलं. म्हणजे जजने काय केलं पाहिजे, सहानुभूतीने विचार केला पाहिजे ना, की ज्या मुलीवर एवढा अत्याचार झाला आहे तर तिच्याबद्दल मी सहानुभूतीने विचार केला पाहिजे. तर जजने त्या मुलीलाच शिक्षा ठोठवली. म्हणजे आपल्या देशामध्ये स्त्रियांच्या सामाजिक सुरक्षिततेची हाईट किती आहे बघा, की पोलीस तर सोडूनच देऊ, आपण सामाजिक तत्व सोडून देऊ, अत्याचार करणारे सोडून देऊ, आई वडील सोडून देऊ. आजकाल जज पण सहानुभूतीने बघत आहे. जजसाठी पण एखाद्या गोष्ट इगो इश्यू होतो, ते बलात्कार झालेल्या मुलीला तुरुंगात जावं लागतं. मग ही जर सामाजिक परिस्थिती आपल्या देशामध्ये असेल, ही जर सामाजिक सुरक्षितता आपल्या देशामध्ये असेल, तर मुलींना पुष्कळ ठिकाणी हिंसाचाराला सामोरं जावं लागतं. ते घरगुती हिंसाचार असतात, ते माहेरकडे होतात, ते सासरी पण होतात, ते बाहेर पण होतात, ते घरात पण होतात, ते कामाच्या ठिकाणी पण होतात आणि काही कामाचं ठिकाण नसेल, मुलगी रस्त्यावरून चालली असेल तिथे पण होतात. मग हे जे काही सगळे हिंसाचार आहेत किंवा या घटना आहेत, या सगळ्या घटना जर घडणारच असतील तर तुम्ही मुलींच्या लग्नाचं वय आम्ही मुलींच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी 18 पासून 29 करतोय की 18 पासून 21 करतोय म्हणून काय उपयोग आहे. म्हणजे वय वाढवल्याने मुलींच्या याच्यामध्ये फरक नाही पडणार आहे. पुढचा एक मुद्दा आहे,
की मुलींना किती आरोग्य सेवा उपलब्ध होतात, स्त्रियांना किती आरोग्य सेवा उपलब्ध होतात. स्त्रियांच्या पुष्कळ काही समस्या असतात आरोग्यविषयक. दर महिन्याला मासिक धर्म येतो, त्याच्या समस्या असतात. गरिबीमुळे त्या समस्यांमध्ये भर पडते. अज्ञान असतं, शिकवलं जात नाही, दुर्लक्ष केलं जातं. घरामध्ये ते मुलीला खालचा दर्जा दिला जातो किंवा शेवटच्या दर्जाची ती घरातली प्रतिनिधी असते, मुलगी असते. ती 4 मुली असतील तर विचारायला नको, 4थी मुलगी असेल तिने बोलायचंच नाही काही घरामध्ये. त्यामुळे आरोग्य सेवा जी असेल ती आरोग्य सेवा पण आपण ज्याला म्हणतो, ती आरोग्य सेवा किती मुलींपर्यंत पोहोचते. एखादं प्राथमिक केंद्र, आरोग्य केंद्र तुम्ही गावामध्ये उघडलं म्हणजे सरकारचं कर्तव्य संपलं असं आपल्या देशात समजलं जातं. पण ते आरोग्य केंद्र उभारणं इथपर्यंत सरकारचं कर्तव्य मर्यादित नाही. सरकारचं कर्तव्य प्रबोधन करणं पण आहे स्त्रियांमध्ये आरोग्याचं, ज्यांना माहितीच नाही आरोग्याची. ज्या स्त्रीला आरोग्यविषयक समस्या आहे, ज्या स्त्रीला आरोग्याची माहितीच नाही आहे स्वतःच्या, कित्येक मुलींना त्यांचं लग्न होईपर्यंत त्यांच्या शरीराची पुरेशी ओळख नसते, शरीरामध्ये घडणाऱ्या घडामोडींची पुरेशी ओळख नसते, स्वतःच्या शरीराबद्दलचे वेगवेगळे गैरसमज असतात, आरोग्यविषयक अनेक प्रॉब्लेम असतात जे त्यांना माहीतच नसतात की आपण या प्रॉब्लेमनी वेढलेलो आहोत की ही समस्या आपल्याला आहे. त्यामुळं लग्नामध्ये किंवा लग्नानंतर पण पुष्कळ इश्यू निर्माण होतात हे सगळे गैरसमजांमुळे. ती आरोग्य सोय आणि सुविधा सरकार उपलब्ध करून देणार नाही मुलींना, आणि सरकार मुलींच्या लग्नाचं वय 18 ते 21 करणार. मग काय फरक पडणार आहे याच्यामध्ये? मला तर वाटतं काही फरक पडणार नाही. ही एक मोठी आपल्या देशामधली शोकांतिका आहे. म्हणजे आज आपल्याकडे कोरोनाचं संकट आहे, तरी पण आपण आपल्या देशामध्ये जेवढं पैसा आपण शस्त्रांवर खर्च करतो, हत्यारांवर खर्च करतो, निवडणुकांवर खर्च करतो, नेत्यांच्या PR वर खर्च करतो, तो बाकीचा खर्च काढला आणि हेल्थ सिस्टीमवर आपण किती पैसा खर्च करतो बघितलं तर 2% पण करत नाही आपण. ही ऑल ओव्हर गोष्ट आहे. म्हणजे देशाच्या GDPचा किंवा उत्पन्नाचा खूप कमी पैसा आपण आपल्या हेल्थ सिस्टीमवर खर्च करतो, तर त्यातला किती पैसा त्या दुर्लक्षलेल्या समाजातला शेवटचा घटक असलेल्या स्त्रीपर्यंत पोहोचत असेल किंवा त्या सोयीसुविधा स्त्रीपर्यंत पोहोचत असतील याचा विचार केला गेला पाहिजे. ते पोहोचतच नाहीत स्त्रीपर्यंत. त्यामुळं स्त्रियांचे अनेक प्रॉब्लेम आणि इश्यू निर्माण होतात. शारीरिक व्याधींमधून कधी कधी मानसिक समस्या निर्माण होतात ज्या लक्षात येत नाहीत पटकन. मग अशा परिस्थितीमध्ये मुलीने लग्न 18 वर्षाच्या आत केलं काय, 18व्या वर्षी केलं काय, 21व्या वर्षी केलं काय, 30व्या वर्षी केलं काय, ते लग्न सुखकारक होणार नाही. सरकारने फक्त कायदा करणं ही सरकारची जबाबदारी नाही, तर कायदा पाळला जाईल याच्यासाठी समाजामध्ये थोडीफार परिस्थिती निर्माण करणं ही पण सरकारची जबाबदारी आहे. सरकार काय करतं, कायदा करतं आणि अंग झटकून टाकतं. अजून भरपूर गोष्टी आहेत. बालविवाहाची प्रथा आपण म्हणतो की बालविवाहाची प्रथा थांबणार आहे का लग्न हे केल्यामुळे? नाही थांबणार आहे. म्हणजे प्रॉब्लेम हा आहे की आपण लक्षात घेतला पाहिजे की बालविवाह का केले जातात. की जसं मी मगाशी म्हणलो तसं की मुलीला उरावरची धोंड समजली जाते, खायचं एक तोंड समजलं जाते की जिचा काय उपयोग नाही. आई वडील मुलीला पोसायला तयार नसतात. आई वडिलांचं इच्छा असते की 11व्या वर्षी 12व्या वर्षी तिचं लग्न उरकून टाकावं. जे गरीब असतात आई वडील किंवा अंधश्रद्धेने व्यापलेले असतात, ज्यांच्याकडे 4-4 मुलं असतात, 5-5 मुलं असतात, असाही समाज आपल्याकडे मोठा आहे. सगळ्या समाजाबद्दल बोलत नाही मी, पण अजूनही आपल्याकडे असं समजलं जातं की मुलीचं लग्न लवकर उरकलं तर बरं आहे, खाणार एक तोंड कमी होईल. मग लोक आज 18 वर्ष, कायद्याने 18 वर्ष मुलीच्या लग्नाचं वय आहे म्हणून लोक कसे तरी थांबलेले आहेत आज की चला 18 वर्षापर्यंत थांबा, कसं तरी दमदारा. 18 वर्ष झालं की कधी एकदा हिचं लग्न उजवून देतो, हिला टाकतो आणि मी मोकळा होतो, अशी लोकांना घाई झालेली आहे. आता 21व्या वर्षापर्यंत कोण थांबणार? म्हणजे जर 21 वर्ष तुम्ही मुलीच्या लग्नाचं वय केलं तर लोक 18 वर्ष पण वाट बघणार नाही, त्याच्या आधीच मुलीचं लग्न लावून देतील. त्याचं कारण हे आहे की आपल्याकडे कायदा आहे पण कायद्याची भीती नाही आहे कोणाला. म्हणजे सरकारने हा जरी कायदा बनवला 21 वर्षाचा आणि त्याच्यामध्ये परत शिक्षा डबल केली, म्हणजे 1 लाखाच्या ऐवजी 2 लाख दंड ठेवला आणि 2 वर्षाच्या ऐवजी 5 वर्ष शिक्षा ठेवली, तरी घाबरतो कोण आपल्या देशामध्ये? आणि तो कायदा अंमलात किती आणला जातो? किती लोकांना असतात शिक्षा झाली की त्यांनी बालविवाह मुलींचे स्वतःच्या केले किंवा दुसऱ्यांच्या केले किंवा मदत केली किंवा विरोध केला नाही, उपस्थित राहिले म्हणून किती लोकांना असतात शिक्षा झाली? होत नाही आपल्या देशामध्ये या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे कायदा करून सरकारने मुलीचं वय 18 वर्षापासून 20 वर्षापर्यंत करून 21 वर्षापर्यंत करून फारसा काही समाजामध्ये बदल होणार नाही, मुलींच्या आयुष्यामध्ये पण बदल होणार नाही. आणि मुली स्वतः पण ही गोष्ट मान्य करतील की त्याने काही फरक नाही पडत आहे आमच्या समस्यांमध्ये, ते आहे तिथेच आहे. 18 वर्ष केलं काय किंवा 21 वर्ष केलं काय, उलट हा कायदा केल्यामुळे अजून काही काही नसलेल्या समस्या मुलींच्या आयुष्यामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. आता कोणी म्हणेल की चांगली तर गोष्ट केली, 18 ते 21 वर्ष केले, समस्या काय निर्माण होतील तेव्हा? आपला समाज फार गुंतागुंतीच्या गोष्टींनी बनलेला आहे. आता
कोणतीही गोष्ट जरी समाजाच्या भल्याची केली तरी ती समाज आपल्या स्वार्थासाठी कशी वापरायची, त्याच्यामध्ये कायद्यामध्ये फटी कशा शोधायच्या, त्याचा दुरुपयोग कसा करायचा हे आपल्या माणसाने शिकवायला नको कोण. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या मुलीला समजा असं वाटत असेल की 18व्या वर्षी तिला लग्न करायचं आहे, ती कोणाच्या तरी प्रेमात पडली आणि तो चांगला मुलगा आहे आणि तिला लग्न करायचं. आता तिच्या पालकांना जर तो मुलगा आवडत नसेल तर त्या मुलीला 21 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्याच्याशी लग्न करता येणार. पालकांना मुलींना ब्लॅकमेल करायला आयतच साधन सापडलं. हा मुद्दा वेगळा आहे की 18व्या वर्षी मुलीला समज किती येते. आता ते कोणी ती फुटपट्टी ठरवायची, मुलीला समज आली का नाही हा अवघड प्रश्न आहे. पण लोक म्हणतात की 18 वर्षी मुलीला किती समज येते, किंवा एखादी मुलगी इंटरकास्ट मॅरेज करत असेल, पालकांच्या मताच्या विरोधात जाऊन करत असेल, किंवा घरामध्येच कधी कधी काही काही समस्या असतात पुष्कळ, की आपण बघतो की वडीलच मुलीवर बलात्कार करत असतात, भाऊ मारझोड करत असतो, आई नीट वागणूक देत नसते, सावत्र आई असते वगैरे, की शिक्षण नीट होत नसतं. अशा वेळेला जर मुलीला एखादा चांगला मुलगा भेटला किंवा संधी भेटली लग्न करून त्या घरातून निघून जायची, तर मुलगी वाटच बघत असते कधी 18 वर्ष पूर्ण होते आणि मी घर सोडून निघून जाते म्हणून. मग अशा परिस्थितीमध्ये आता त्या मुलीला 21 वर्षापर्यंत थांबणं भाग आहे. म्हणजे हा काय झाला की हा मुलींच्या बाबतीमध्ये एक मोठा तोटा झाला, की कितीतरी मुली अशा आहेत आपल्या समाजामध्ये ज्या वाट बघतायत की मला 18 वर्ष कधी पूर्ण होतं आणि कधी मी घर सोडून निघून जाते म्हणून बाबाचं. कारण त्रासलेले आहेत मुली, गांजलेले आहेत, त्यांना ते आपण असं सगळ्याच बापांना दोष देतोय असं नाही मी, पण समाजामध्ये आपल्या आजही एक वर्ग मुलींचा असा आहे की जो वाट बघतो की 18 वर्ष मला कधी पूर्ण होतात, कधी मी एखादा मुलगा बघेन, कधी चांगली नोकरी बघेन, कधी स्वतःच्या पायावर उभी राहील, कधी या अंधश्रद्धांमधून, जुन्या प्रथांमधून, जुना रोगराई याच्यामधून बाहेर पडेल मी, रोगट विचारांमधून, आणि माझं चांगलं आयुष्य जगायला सुरुवात करेन. त्या मुलींची आता अडचण होईल. दुसरी एक अडचण जसं मी म्हणलं की जे नैतिकतेचे पुढारी आहेत आपल्या देशामध्ये, की जे स्वतःला नैतिकतेचे स्वयंघोषित पोलीस समजतात, नैतिक पोलीस समजतात, त्या माणसांना आता एक आयताच मुद्दा सापडेल. म्हणजे आज विचार करा की एखाद्या मुलीच्या लग्नाचं वय 18 वर्ष. आज जर त्या मुलीने लग्न केलं तर ते आपल्याकडे काय समजलं जातं की वैध समजलं जातं. म्हणजे 18 वर्षानंतर मुलीने सेक्स केला, तिने लग्न केलं आणि तिने सेक्स केला तर काही इश्यू नाही. पण आता मुलीच्या लग्नाचं वय 21 वर्ष ठरवलंय. मग एखादी मुलगी कोणाच्या प्रेमात पडली आणि ती लग्नाच्या आधी सेक्स केला तर कायद्याने लग्नाच्या आधी सेक्स करणं गुन्हा नाही आपल्या देशामध्ये. पण आपल्या देशामध्ये आपल्या समाजाला ती गोष्ट आजही पचत नाही. आजही तो एक नैतिकदृष्ट्या गुन्हा आहे. म्हणजे एखाद्या मुलीला एखादा मुलगा आवडला तर तिला आता त्याच्याशी लग्न करायला 3 वर्ष थांबायला लागेल, त्याच्यानंतर त्याच्याशी सेक्स करायला 3 वर्ष थांबायला लागेल. आणि कोणी एखादी मुलगी असं काही करताना सापडली तर समाज तिचा काय हाल करेल त्या 3 वर्षामध्ये ते आता आपण पेपरमधल्या बातम्या वाचून बघू शकतो की 2 प्रेमी युगलांना पकडलं, त्यांची धिंड काढली, त्यांच्या तोंडात काय काय खायला घातलं त्यांना, अजून काही काही त्यांच्याबद्दल क्रूर आणि हिंसेचे प्रकार केले. म्हणजे मुलींना आता हे लग्नाचं वय 3 वर्ष वाढवल्याने जर एखादी मुलगी लग्नाच्या आधी कोणावर सेक्स करताना सापडली तर ती गोष्ट अनैतिक समजून त्या मुलींना अजून वेगळ्या प्रकारच्या शोषणाला आणि क्रूरतेला सामोरं जावं लागू शकतं. पालकांना मुलींना ब्लॅकमेल करायला एक संधी मिळते अजून परत, की ज्या पालकांना मुलींचं लग्न होऊ द्यायचं नाही, काही काही पालकांना मुलींचं लग्न होऊ द्यायचं नसतं, कधी कधी त्यांनी मुलीला निवडलेला मुलगा पसंत नसतो, दुसऱ्या जाती धर्माचा प्रॉब्लेम असतो, वैयक्तिक रागलोभाचे इश्यू असतात, किंवा काही काही घरामध्ये मुलगीच कमवते असते, तिच्या बळावर घर चालत असतं, तिला जाऊ द्यायचं नसतं, पुष्कळ गोष्ट आहे. आता पालकांना परत मुलींना ब्लॅकमेल करायला एक जागा झाली की ही तुझं 3 वर्ष लग्न होऊ शकत नाही, तू त्याच्या आधी काय केलीस तर ते सगळं कायद्याने जरी वैध असलं तरी आम्ही त्याला मान्यता देणार नाही, तुला त्याचे कॉन्सिक्वेन्सेस भोगावे लागतील. म्हणजे मुलींसाठी हा एक मोठा इश्यू झालेला आहे. दुसरी गोष्ट की जरी कायद्याने मान्यता दिली असेल लग्न आधीच्या संबंधांना, आता इथे नैतिक अनैतिकतेचा विषय नाही. मला विचाराल तर कायद्याने जी गोष्ट वैध आहे त्या गोष्टीमध्ये नैतिकता आणि अनैतिकता आणू नये, कायदा विचार करून बनवलेला असतो समाजाच्या भल्यासाठी. आणि दुसरी गोष्ट की जर 2 माणसं आहेत ते 2 माणसं खुश असतील तर तिथे कुणी दुसऱ्या माणसाने काजीने यायची काही गरज नाही. म्हणतो मिया बीवी राजी तो क्या करेगा काजी असं आपण म्हणतो. 2 माणसं सज्ञान आहेत, कायद्याने सज्ञान आहेत, त्यांना त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, बऱ्या वाईट गोष्टींची जाणीव आहे. ती 2 माणसं त्यांच्या कॉन्सिक्वेन्सेसला रेडी असतील, ते जे निर्णय घेतात ते भोगण्यासाठी, त्याचे जे काही परिणाम होतील ते भोगण्यासाठी ती 2 माणसं तयार असतील तर समाजाचं त्याच्यामध्ये काही कारण नाही मध्ये हस्तक्षेप करायचं. जे काही ते निर्णय घेतील ते चुकीचे घेतले त्यांनी तर त्याचे परिणाम ते भोगतीलच. समाजाने मोरल पोलिसिंग करायचं काही गरज नाही 2 माणसांच्या आयुष्यामध्ये, असं माझं प्रामाणिक मत आहे. त्याच्यामुळे आता जर का एखादी मुलगा आणि मुलगी, मुलगा समजा 21 वर्षाचा आहे आणि मुलगी 19 वर्षाची आहे, त्या दोघांनी सेक्स केला आणि जर समजा गर्भनिरोधक साधनं आपल्याकडे आज अवेलेबल नाहीच आहेत देशामध्ये, त्यांची पोच पुरेशी नाही,
त्याच्यामधून जर काही इश्यू निर्माण झाले तर त्याच्यामधून समाज परत काही लोकांना ब्लॅकमेल करेल आणि मुलीला जास्त ब्लॅकमेल करेल. म्हणजे हे काय झाले की सरकारने केलं मुलींच्या भल्यासाठी, पण हे मुलींच्या भल्यासाठीचं कारण मुलींच्या जीवावर उठू शकतं. त्यामुळे कित्येक मुलींचं म्हणणं असंही आज येऊ शकतं की बाबा हे नव्हतं वाढवायला पाहिजे. 18 वर्षाचं लग्न झालं असतं, मी सुटले असते, गेले असते निघून पुढे आयुष्यामध्ये, अडकून बसले इथं याच्यामध्ये. हे काही आहेत की हे तोटे आहेत. म्हणजे हे सरकारने याच्याबद्दल विचार केला नाही. सरकारने जेव्हा वय वाढवलं 18 वर्षापासून 21 वर्षाचं किंवा वाढवेल उद्या, तर सरकारने याच्याबद्दल पण त्या कायद्यामध्ये स्पष्टता आणली पाहिजे की मुलीच्या लग्नाचं वय 21 वर्ष आहे, पण मुलीने त्याच्या आधी जर कोणावर सेक्स केला तर ते पण कायद्याने वैध आहे. कायद्याने वैध आहेच, पण अशा प्रकारे जर कोणी मुलीवर एखाद्या प्रकारचं दडपण आणलं किंवा एखाद्या प्रकारचं मोरल पोलिसिंग केलं तर त्याला पण कायद्याने काहीतरी शिक्षा असली पाहिजे. सरकार नेहमी काय करतं की सगळे कायदे मुलींबद्दल बनवतं, मुलींवर मोरल पोलिसिंग करणाऱ्याबद्दल कुठले कायदा बनवत नाही. किंवा मोरल पोलिसिंग रोखण्यासाठी आजपर्यंत कुठल्याच सरकारने, आपल्याच देशातले असं नाही म्हणत आहे मी, जगामध्ये तुम्ही कुठेही जा की मोरल पोलिसिंग सगळीकडे चालतं. आणि शक्यतो सरकारं जी असतात लोकांनी निवडून दिलेली, त्या मोरल पोलिसांच्या विरोधामध्ये भूमिका घ्यायला घाबरतात किंवा कचरतात किंवा धजावत नाही. त्याचं कारण हे असतं की मोरल पोलिसिंग करणाऱ्या संघटना, पक्ष, धर्म हेच लोक असतात, हे सरकारला मत देणाऱ्यामध्ये किंवा देणगी देण्यामध्ये मोलाची भूमिका निवडत असतात. किंवा कुठलेही सरकार शक्यतो त्यांना दुखवायला जात नाही. सरकार म्हणतं हां तुम्हाला सुधारणा पाहिजे, चला मुलींचं कायद्याचं वय वाढव. अरे पण ते कायद्याचं वय तुम्ही वाढवलं, पण मुलींना मोरल पोलिसिंग खाली डिस्टर्ब केलं जातं. सरकार त्याच्यामध्ये हात घालणार नाही कधी कुठलं. ही रियालिटी आपल्या देशामध्ये, आपण किती विचार केला तरी. ही झाली तोट्याची बाजू. आता थोडासा विचार करूयात आपण की हे सगळं ऐकल्यानंतर एखाद्याच्या मनात विचार येईल की मग मुलीचं वय ठरवायचं कोणी? कधी समजायचं की मुलगी परिपक्व झाली लग्न करण्यासाठी? कधी समजायचं की मुलीमध्ये ती मॅच्युरिटी आली लग्न करण्यासाठी? कधी मुलीचं लग्न करावं? कारण सरकार ठरवू शकत नाही, कायदा ठरवू शकत नाही, समाज ठरवू शकत नाही, संयुक्त राष्ट्र ठरवू शकत नाही की मुलीने लग्न कधी करावं. मुलीचं लग्न आम्ही आमच्या लावून केव्हा द्यावं किंवा कधी ठरवावं की कसं कळावं आम्हाला की आमची मुलगी लग्न करण्यासाठी योग्य झाली? मला काय वाटतं ते सांगतो. आता मला मोरल पोलिसिंगमध्ये जायचं नाही किंवा मला सरकार नाही आहे, मला कायद्यामध्ये पण जायचं नाही. एक व्यक्ती म्हणून जे वाटतं ते सांगतो. याच्यामध्ये असा विषय आहे की मला असं वाटतं की जेव्हा मुलीच्या शरीराची निकोप वाढ झालेली असेल गर्भधारण करण्यासाठी, म्हणजे लग्नानंतर आपल्याकडे समस्या अशी आहे की लग्न झालं रे झालं की मुलीच्या मागे लोक हात धुवून लागतात. मग कधी पाळणा हालतो? म्हणजे 2 दिवस हनीमूनला काय जाऊन आले नाहीत नवरा नवरी की सासरकडचे माहेरकडचे लोक विचारायला लागतात हां मग काय खुशखबर? आपण विचार नाही करत की अरे मुलीच्या शरीराची वाढ झाली आहे का, तिच्या शरीराच्या आतमध्ये गर्भाशयाची किंवा बाकीची गोष्ट लागतात पुनरुज्जीवन जे आपण म्हणतो प्रक्रिया होण्यासाठी, आपल्याला त्याच्यासाठी पुनरुत्पादनाची प्रक्रिया होण्यासाठी जे जैविक वाढ व्हावी लागते मुलीच्या अवयवांची, ती अवयवांची वाढ झाली आहे का? पहिला मुद्दा तर तो की मुलीची शारीरिक वाढ पूर्ण झालेली असली पाहिजे, जेणेकरून उद्या गर्भधारणेच्या कालखंडामध्ये तिच्या जीवाला काही धोका होणार नाही किंवा धोका निर्माण होणार नाही कुठल्या कारणाने. त्या मुलीची तेवढी वाढ झाली असेल तर हा ठीक आहे, आपण म्हणू शकतो की आता मुलगी मॅच्युअर आहे. दुसरी गोष्ट की मुलगी मानसिकदृष्ट्या सक्षम आहे का? की आपल्याकडे आज तागायत असं म्हणलं जातं की लावून टाकत आहे दोघांचं लग्न, नंतर काय आपोआप मॅच्युअर होतील, त्यांचं ते सुधारतील. असं होत नाही. लग्नाच्या आधी पण काही प्रकारचं काउन्सिलिंग गरजेचं असतं, काही प्रकारचं समुपदेशन गरजेचं असतं, काही प्रकारची माहिती गरजेची असते की लग्नानंतर येणारे ताणतणाव कशा प्रकारे हाताळावेत, रिलेशनशिपमध्ये येणारे ताणतणाव कशा प्रकारे हाताळावेत, लग्नानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्यांना कसं सामोरं जावं, भविष्य आणि आपलं भविष्य आणि असणाऱ्या जबाबदाऱ्या, आपली स्वप्न आणि जबाबदाऱ्या यांच्यामध्ये बॅलन्स कसा साधावा, रिलेशनशिप कसं मेंटेन करावं, डिसिजन कसे घ्यावेत, चूक बरोबर कसं करावं, या गोष्टी त्यासाठी ती मुलगी मानसिकदृष्ट्या मनाने सक्षम आहे का, या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. जर ती सक्षम असेल, ती शारीरिक वाढ पूर्ण झाली असेल, मानसिकदृष्ट्या मुलगी सक्षम असेल. तिसरा एक मुद्दा आहे की मुलगी आत्मनिर्भर आहे का, ती स्वतःच्या पायावर उभी आहे का. म्हणजे आपल्याकडे असं समजलं जातं की मुलीचं लग्न लावून द्यायचं, ती विचार नाही करायचा, मुलगा कमवतोय ना विचार नाही करायचा. अरे पण उद्या त्या मुलाचा बिझनेस नाही चालला, त्याने नोकरी सोडून दिली, तो व्यसनी निघाला, अजून काही प्रकार झाला, तर मग मुलीने जायचं कुठं? मुलाने पैसे कमवायचं थांबवलं की मुलीचं आयुष्य अडचणीत येऊ शकतं. त्यामुळे मुलगी, मला असं स्वतःला वाटतं की मुलगी तोपर्यंत लग्न करण्याची योग्य झाली नाही असं समजावं जोपर्यंत ती आत्मनिर्भर नाही, ती स्वतःच्या पायावर उभी राहत नाही, ती काही ना काही कमवण्याची क्षमता तिच्याकडे असं, भले तिने कमवू दे नाही तर नाही कमवू दे, पण ती क्षमता तिच्यामध्ये जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत मुलगीचं लग्नाचं वय झाले असं समजू नये, असं मला माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवाने म्हणायचं. दुसरी गोष्ट आहे की मुलीची आपण जी म्हणतो ती आत्मिक वाढ आणि आर्थिक वाढ
या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की मुलीला ती आता मी जसं म्हणलं तसं की आर्थिक मॅच्युरिटी आली किंवा आर्थिक स्थिरता आली का, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिची आत्मिक वाढ झाली का, म्हणजे ती आर्थिकदृष्ट्या नवऱ्यावर डिपेंड असता कामा नये की मुलीला एखादी सेफ्टी पिन घ्यायची, नवऱ्याकडे पैसे मागावे लागतात, अशी आर्थिकदृष्ट्या ती नवऱ्यावर डिपेंड असू नये, ती स्वतःवर डिपेंड असावी. तशीच ती नवऱ्यावर भावनिकदृष्ट्या पण डिपेंड असू नये. म्हणजे मुलगी जोपर्यंत नवऱ्यावरच नाही कोणत्याही माणसावर भावनिकदृष्ट्या डिपेंड असू नये. आपल्याकडे स्त्रिया नेहमी डिसिजन घेताना घाबरतात किंवा डिसिजन घेत नाहीत, त्यांना खरं खोटं कळत नाही, मग ते दुसऱ्या कोणावर तरी डिपेंड होतात, अवलंबून राहतात डिसिजन घेण्यासाठी. मला असं वाटतं की मुलीने लग्न व्हायच्या आधी किंवा मुलीच्या लग्नाचं वय होण्याच्या आधी ती मुलगी स्वतःवर अवलंबून असली पाहिजे तिचे स्वतःचे डिसिजन घेण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीचा खरे खोटापणा करण्यासाठी. ती मुली याच्यावर डिपेंड नसली पाहिजे, म्हणजे नवऱ्यावर किंवा वडिलांवर, भावावर, कलिगवर, बॉसवर, अजून कोणी असेल माणूस किंवा इव्हन स्वतःच्या बहिणीवर, सासूवर पण डिपेंड असता कामा नये. मुलीला नेहमी स्वतःची तेवढी तिची आतली वाढ झाली पाहिजे, मानसिक आणि आत्मिक वाढ झाली पाहिजे की ती स्वतःवर डिपेंड राहून स्वतःच्या भावनांवर काबू ठेवेल. या सगळ्या गोष्टी जर एखाद्या मुलीमध्ये असतील किंवा घडलेल्या दिसतील तर मग मी म्हणेन की आता मुलीचं लग्नाचं वय झालं, आता ती मुलीचं लग्न केलं पाहिजे. मध्ये लग्न या सगळ्या गोष्टी कदाचित एखाद्या मुलीमध्ये 14व्या वर्षी पण आढळून येतील, एखाद्या मुलीमध्ये 29व्या वर्षी पण आढळून येतील. पण ह्या गोष्टी जर असतील तर लग्नानंतरचं तिचं आयुष्य सुखदायक होण्याचे चान्सेस जास्त आहेत. पण आता हे एवढ्या सहजासहजी होणे नाही आपल्या समाजामध्ये की वास्तवामध्ये फार गुंतागुंती आहेत. ही पुस्तकं रूपामध्ये बोलणं सोपं आहे. मग आपण काय म्हणू शकतो सारांश थोडक्यामध्ये, किमान काय गोष्टी व्हाव्यात. पहिली गोष्ट तर अशी झाली पाहिजे की मुलीला लग्न कधी करायचं मुलीने ते तिच्या मर्जीने ठरवता आलं पाहिजे. मुलीनं कधी लग्न करायचं हे कुठल्या कायद्याने ठरता कामा नये की कायदा म्हणलं 21 वर्षी करायचं, कायदा म्हणलं 18 वर्षी करायचं, कोणी धर्म सांगेल आत्ताच करायचं नाही तर नाही करायचं, या अशा गोष्टी होता कामा नयेत. मुलीचं लग्न हे तिच्या मनाप्रमाणे झालं पाहिजे, तिच्या मर्जीने झालं पाहिजे आणि तिला जेव्हा हवं तेव्हा, तिला जेव्हा कम्फर्टेबल वाटेल तेव्हा झालं पाहिजे. दुसरा जो मुद्दा आहे की मुलीला आपण समाजामध्ये स्वातंत्र्य आणि सुरक्षितता किंवा सक्षमता या गोष्टी मिळतील असं वातावरण निर्माण केलं पाहिजे. कायदे करण्यापेक्षा आपण मुलीला स्वातंत्र्य वाटेल किंवा मुलीला सुरक्षित वाटेल किंवा मुलीला थोडंसं ती आपण म्हणतो की सक्षमीकरण झालंय मुलीचं किंवा स्त्रीचं असं वाटेल, असं वातावरण आपण निर्माण केलं पाहिजे. सरकारने मुलींसाठी काय केलं पाहिजे की फक्त कायदे नाही बनवले पाहिजे, सरकारने ते कायदे पाळले जातात का नाही काटेकोर हे पण पाहिलं पाहिजे. त्या कायद्यांचा कोणी दुरुपयोग करून मुलीला त्रास देते का नाही हे पण पाहिलं पाहिजे. सरकारने वेगवेगळी प्रशिक्षण केंद्र उभारली पाहिजेत मुलींना शिकवण्यासाठी, मुलींना वेगवेगळं प्रशिक्षण देण्यासाठी. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मगाशी पण मी मांडला तो की मुलगीला आत्मनिर्भर होण्यासाठी सरकारने मदत करायला पाहिजे. म्हणजे सरकारने शिक्षणाच्या सोयी निर्माण केल्या पाहिजे, सरकारने रोजगार निर्माण केले पाहिजे, सरकारने सामाजिक सुरक्षितता, आरोग्य सेवा निर्माण केल्या पाहिजेत मुलींसाठी. ह्या सगळ्या गोष्टी समाजामध्ये झाल्या पाहिजेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समाजामध्ये कितपत झाल्या, म्हणजे मुलींच्या शिक्षणाचा ग्राफ कुठपर्यंत आला आहे, मुलींच्या नोकरीचा ग्राफ कुठपर्यंत आला आहे, आरोग्य सुविधा कुठपर्यंत आल्यात मुलींना, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग सरकारने मुलीच्या लग्नाचं वय ठरवायचं असेल, त्यांना ठरवू नये असं मला वाटतं, पण ठरवायचं असेल तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याच्या अनुषंगाने सरकारने निर्णय घेतला पाहिजे मुलीच्या लग्नाचं वय ठरवण्यासाठी. अजून कित्येक गोष्टी आपण आता बोलतो आहोत, मी पण बोलतोय, पण बोलता बोलता अजून कित्येक गोष्टी आपल्या निष्ठून गेल्या असतील ज्यांचा पण छोटे मोठे घटक असतील, ज्या घटकांचा पण आपण विचार केला पाहिजे मुलींचं लग्न ठरवताना. त्याचबरोबर अजून एक गोष्ट राहून गेली सांगायची, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून मुलीचं किंवा स्त्रीचं आयुष्य लग्नाभोवती केंद्रित करून ठेवलेलं आहे. मुलींना आवडत नाही त्यांचं आयुष्य लग्नाभोवती केंद्रित केलं. म्हणजे लग्न हा मुलीच्या आयुष्यातला आपण एक महत्त्वाचा घटक केलेला आहे की लग्न सोडून ती तिच्या आयुष्याचा विचारच करत नाही. तुला नोकरी करायची, आधी लग्नाचं काय ते बघ, तुला परदेशात जायचं, नोकरी काहीतरी, मुलं पाहिजेत, लग्नाचं काहीतरी बघ, तुला एकटीला जगायचं नाही जगू शकतो, लग्नाचं काहीतरी बघ. मुलीला तिचं आयुष्य, लग्न हा विषय बाजूला ठेवून पण तिला तिच्या आयुष्याचा विचार करता आला पाहिजे. इथे मी असं सुचवतो असं नाही की मुलींनी लग्नच करू नये किंवा मी या गोष्टीचा पुरस्कार करतोय की मुलींनी बिन लग्नाचं राहावं आणि बिन लग्नाच्या बाकी सगळ्या गोष्टी कराव्यात, असं नाही. पण मुलींना लग्न या नावाखाली किंवा लग्न या गोष्टीच्या प्रचंड दडपणाखाली वावरावं लागतं नाही. लग्न हा तिच्या आयुष्याचा एक न संपणारा हिस्सा बनून गेला. म्हणजे कुठलीही गोष्ट करायची झाली तिला तर तिला आधी लग्नाचा विचार करावा लागतो. आपल्या समाजामध्ये
आपण अशी समाज निर्माण केला पाहिजे, असं वातावरण निर्माण केलं पाहिजे की लग्न ही महत्त्वाची गोष्ट असेलच मुलीच्या आयुष्यातली, पण लग्न बाजूला ठेवून पण कधीतरी ती तिच्या आयुष्याचा विचार करू शकेल. आणि हे होऊ शकत नाही कारण समाज तिच्या लग्नाच्या तारखा ठरवतो, सरकार तिच्या लग्नाचं वय ठरवतं, संयुक्त राष्ट्र तिचं लग्न कधी केलं तर मानव अधिकारांचं उल्लंघन होईल हे ठरवतं. म्हणजे काय होतं की प्रत्येक गोष्टीमध्ये लग्नही येतच, प्रत्येक घटकामध्ये लग्नही येतच. त्याच्यामुळे स्त्री लग्न सोडून तिच्या आयुष्याचा विचारच करू शकत नाही. ह्या तारखा ठरवणं, हे वय ठरवणं, याच्यामुळं पण स्त्री अजून लग्नाला बांधली जाते, त्याचे पण दुष्परिणाम होऊ शकतात. मग या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे आणि मग कायदा त्याच्यानंतर येतो. मला असं वाटतं की मी नेहमी म्हणतो, चर्चेमध्ये पण म्हणतो, भाषणामध्ये पण म्हणतो, मी करतो तेव्हा, आणि माझा स्वतःचा पण या गोष्टीवर विश्वास आहे की माणूस या जगात कायद्याने बदलत नाही, माणूस श्रद्धेने बदलतो. माणूस किंवा समाज या जगामध्ये, समाजामध्ये बदल हे कायद्याने होत नाहीत. समाजामध्ये बदल हे सामाजिक सुधारणांमुळे होतात. समाजामध्ये बदल हे समाजाचं प्रबोधन केल्यामुळे होतात. जसं तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव महाराज यांनी समाजाचं प्रबोधन केलं. कर्नल भाऊराव पाटील असतील, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, विवेकानंद असतील, अजून आपण म्हणतो की नवीन जे आत्ताच्या पिढीतले पण काही लोक आहेत, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असतील, या सर्व लोकांनी समाज प्रबोधन केलं. माणसामध्ये बदल कायद्याने होत नाही, श्रद्धेने होतो. समाजामध्ये बदल नियमांनी किंवा सरकारच्या कायद्याने होत नाही, तर समाज प्रबोधनामुळे होतो, शिक्षणाने होतो, शिक्षणाच्या प्रसाराने होतो. त्या गोष्टी वाढवल्या पाहिजेत आपण समाजामध्ये. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत, स्त्रीवादाच्या बाबतीत किंवा स्त्रीच्या लग्नाच्या बाबतीत पण जास्तीत जास्त या विषयावर बोललं गेलं पाहिजे, जास्तीत जास्त या गोष्टीवर प्रबोधन गेलं पाहिजे, तर या गोष्टी पुढे होऊ शकतात. हा विषय तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला सांगा. मला जे काही वाटलं ते मी आज या विषयावर बोललो, म्हणजे जसं मला जाणवलं, मला फील होतं. त्यामुळे प्राईम टाईममध्ये कदाचित काही गोष्टी चुकल्या असतील किंवा काही जे मुद्दे बोललो मी त्याच्यावर अजून चर्चा देखील केली जाऊ शकेल भविष्यामध्ये. प्रत्येक मुद्दा आहे त्याच्यावर व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात, व्यक्ती तितके विचार असतात, व्यक्ती तितके दृष्टिकोन असतात. मी माझा दृष्टिकोन सांगितला, कदाचित तुमचा दृष्टिकोन काही वेगळा असेल तर तुम्ही मला कमेंट करून खाली शेअर केला तर मला नक्की आवडेल की अजून काय या विषयाबद्दल बोललं गेलं पाहिजे, लिहिलं गेलं पाहिजे, खरोखर काय केलं गेलं पाहिजे समाजामध्ये ते. उद्या आपण भेटूयात एका नवीन विषयाबरोबर, जो उद्याच्या दिवशी घडलेला विषय असेल, उद्याची बातमी असेल ती, तिच्याबद्दल आपण उद्याच्या प्राईम टाईममध्ये बोलूया. अर्थात मला आता माहीत नाही कोणती बातमी असणार आहे. उद्या मी सगळे पेपर वाचेन, त्यातली जी बातमी माझ्या मनाला वाटेल तिच्यावर बोललं गेलं पाहिजे, त्याच्यावर आपण उद्याच्या प्राईम टाईममध्ये बोलूया. ही प्राईम टाईमची कन्सेप्ट तुम्हाला कशी वाटली तेही तुम्ही मला सांगा. अजून आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर नेहमीप्रमाणे माझा ईमेल ॲड्रेस, फोन नंबर खाली स्ट्रीटमध्ये लिहिलेला आहे. तुम्ही मला केव्हाही कोणत्याही गोष्टीबद्दल जर मी काही बोलावं असं वाटेल तर प्रश्न विचारू शकता. आता आपण इथेच थांबूयात, भेटूयात उद्याच्या प्राईम टाईममध्ये. परत एकदा आपल्या सर्वांचं, आपण या चॅनलला भेट दिली आणि चॅनलचे सदस्य आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.